राम राम शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मार्केटचे बाजारभाव हे पाहणार आहोत। राहुरी येथे आज किती गोण्यांची आवक होती, प्रतवारीनुसार कांद्याला काय बाजार निघाला, मागील बाजाराच्या तुलनेत कांद्याच्या दरात काही बदल झाला का, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच मित्रांनो, येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याच्या बाजाराचा कल हा नेमका कसा असू शकतो, बाजारभावाचा घसरणीकडे असू शकतो किंवा सुधारण्याकडे असू शकतो किंवा स्थिरता राहू शकते, याबाबत अगदी थोडक्यात मी या व्हिडिओच्या शेवटी आपल्या सर्व माझा बळीराजावरती असलेल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी माहिती ही देणार आहे। त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। मित्रांनो, आपण मागील रविवारीही अंदाज दिला होता की सोमवारपासून कांद्याच्या दरात सुधारणा होणार आणि गेल्याला जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये आपल्याला कांद्याचे दर बाजार समित्यामध्ये थोडेसे सुधारलेले हे दिसून आले। तर या येणाऱ्या आठवड्यात नेमकं काय होणार तेही अगदी थोडक्यात जाणून घेऊयात। सुरुवात करूयात राहुरी येथून। राहुरी मार्केट येथे आज 17,702 गोण्यांची आवक ही होती। नंबर 1 प्रतीच्या 10,886 गोण्या 2,005 रुपयापासून 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। तर नंबर 2 प्रतीच्या 3,335 गोण्या 1,505 रुपयापासून 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। नंबर 3 प्रतीच्या 3,353 गोण्या 200 रुपयापासून 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। गोल्टी 200 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत आज राहुरी येथे विकलेला आहे। तर जास्तीत जास्त 9 कांदा गोण्यांना 3,300 रुपये क्विंटलला बाजारभाव आज राहुरी येथे मिळालेला आहे। तर मित्रांनो, आता मागील बाजाराच्या तुलनेत राहुरी येथे जर पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव राहुरी येथे आपल्याला स्थिर दिसून येत आहेत, परंतु जास्तीत जास्त कांद्याचा दर हा 20 रुपयाच्या पुढे 27 रुपये किलोपर्यंत राहुरी येथे आज निघालेला आहे। ज्या कांद्याची आवक आलेली होती त्या आवकेचा जास्तीत जास्त जी आवक आहे त्यापैकी म्हणजेच 17,702 गोण्यापैकी 10,886 गोण्या ह्या 20 रुपयाच्या पुढं आज राहुरी येथे विकलेल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, मागील बाजाराच्या तुलनेत पाहिलं तर दर मात्र स्थिर आहेत, परंतु जे खाली आपले गोल्टी या साईज कांद्याचे भाव आहेत तेही थोडे आपल्याला आज या मार्केटमध्ये सुधारलेले दिसून येत आहेत। तर आता महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये कांदा बाजाराचा कल हा कसा असू शकतो। तर मित्रांनो, या आठवड्यामध्ये कांद्याच्या बाजाराचा कल आपण जर पाहिला तर येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला हलकीशी सुधारणा ही दिसू शकते किंवा दरामध्ये स्थिरता ही दिसू शकते, परंतु दर कमी होण्याचे कसले चान्सेस येणाऱ्या आठवड्यामध्ये नाहीत। आता आपण म्हणाल की आमच्या जिल्ह्याचं काय, तर मित्रांनो, दर जर सुधारले तर ते दर सगळीकडे सुधारत असतात। एका जिल्ह्यात कुठे सुधारले किंवा कुठे कमी झाले असं काही नसतं, पण मार्केट वाईज जर आपण पाहिलं तर काही मार्केटमध्ये एखाद्या बाजारात कमी किंवा एखाद्या बाजारात जास्त असा काही प्रकार होतो, परंतु दर जर सुधारले तर ते दर सगळीकडे सुधारत असतात। सगळीकडे आवकेचा आणि मागणीचा विचार करूनच दरामध्ये ही चढउतार आपल्याला दिसून येत असतात। त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये बाजाराचा कल हा सुधारण्याकडे असू शकतो किंवा स्थिरतेकडे असू शकतो, परंतु घसरण वगैरे काही होणार नाही अशी परिस्थिती सध्याची आहे। परंतु शेवटी आवकेवरही काही गोष्टी अवलंबून असतात। तर जी काही सध्याची आवक आपली ज्या मापामध्ये चालू आहे त्याच मापात राहिल्यास नक्कीच दरामध्ये आपल्याला सुधारणा दिसू शकते किंवा स्थिरता दिसू शकते। त्यामुळे मित्रांनो, आपण घाबरून न जाता आपला कांदा विक्रीचा जो आपण थोडा कांदा विकत आहात अशा प्रकारेच आपलं शेड्यूल हे असू द्या। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।